माणसाचं जीवन आहे ना एक पाण्यातल्या बुडबुड्यासारखं आहे. मी असं का म्हटली ते तुम्हाला लास्टला सांगतेच, पण त्याआधी माझ्या आहो आहे ना त्यांचे कपडे ना स्वतःच प्रेस करता, कारण की मला प्रेस करायचा खूप जास्त कंटाळा येतो. त्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे पॅक केलं, त्यांना बाय बाय केलं. त्यानंतर घरातलं सगळ्यात बेस्ट वर्क आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे देवपूजा. सो आज होता मंगळवार, त्यामुळे आज मी देवीचा कळस भरते. छान असं तांब्या वगैरे धुवून घेतला, त्याला मस्त स्वास्तिक वगैरे काढलं, आंब्याची पाणी आणली, मस्त लाल फुलं वगैरे. त्यानंतर तांब्यामध्ये पाणी भरलं. त्यानंतर एक हे टाकलं, मी सुपारी टाकली, 1 रुपयाचं नाणं टाकलं, हळदी कुंकू वाहून मस्त तांब्याची पूजा वगैरे करून घेतली. त्यावर नारळ ठेवलं, लाल फूल ठेवलं, धूप अगरबत्ती वगैरे लावली, सगळ्या देवांची पूजा केली, लाल फुलं वगैरे अर्पण केली. छान अशी पूजा वगैरे करून घरात खूप जास्त प्रसन्न वातावरण केल्यानंतर मस्त किचन वगैरे साफ करायला गेलं. तोपर्यंत माझी भांडी धुणं झालेलीच होती. म्हटलं चला किचन वगैरे साफ करून, किचन टोटली मस्त घासून वगैरे साफ करायला मला आवडतं. बेसिंग वगैरे क्लीन केलं. त्यानंतर पिल्लू क्लासवरनं आल्या पहिले ना क्लासवरनं आला का लगेच स्कूलचे बॅग पॅक करायला घेतो. त्यानंतर आवरून वगैरे घर थोडं काही अशा प्रकारे सेट झालं होतं, पण मग लक्षात आलं की डायनिंग वगैरे किंवा डायनिंगची चेअर वगैरे पुसायची राहिल्या. सो ते मी लगेच डायनिंगच्या चेअर वगैरे किंवा डायनिंग वगैरे पुसायला घेतलं. मी असं म्हटली होती ना की बा माणसाचं शरीर आहे पाण्याचा बुडबुडा आहे. हे बघा, ही अंत्ययात्रा बघून मला तेच वाटलं, कारण की प्रत्येक क्षण हे ना आनंदाने जगलं पाहिजे, कारण की तो बुडबुडा कधी फुटेल नाही याचं तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. म्हणून आनंदाने जगा, जो दिवस भेटला आहे तो भरभरून जगून घ्या, प्रामाणिकपणे आपलं कामावर लक्ष द्या, फोकस करा. त्यानंतर मस्त डायनिंगच्या चेअर वगैरे सेट करून घेतला. त्यानंतर घराचा माझा छान असा लुक झाला होता. हॉल बी मस्त क्लीन केला, दुकान वगैरे पण सकाळी साफ वगैरे करून ठेवलं होतं. ते तर होऊन गेलं, पण मी हे सगळं करताना स्वतःकडेच 12-12:30पर्यंत अजिबात लक्ष देत नाही. मग नंतर माझा अवतार काहीसा असा होता. त्यानंतर मस्तपैकी सेल्फ केअर करून घेतली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.